मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय। नांदगाव रेल्वे स्थानक परिसरात 2 प्रवासी गाड्या या थांबल्यात आणि धुळे दादर एक्सप्रेस आणि देवळाली भुसावळ पॅसेंजर नांदगाव रेल्वे स्थानकात 2 तासांपासून उभी होती। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक चांगलीच खोळंबली। त्यामुळे या मुसळधार पावसाचा फटका हा प्रवाशांना देखील बसलाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय सोनावणे। अजय, काय सांगाल? नांदगाव रेल्वे स्थानक परिसरात 2 प्रवासी गाड्या थांबल्यात। कालपासून मुसळधार पाऊस चालू आहे, त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी। मनमाड असेल, नांदगाव असेल, येवला असेल, या संपूर्ण परिसरामध्ये पावसाने थैमान घातलेले आहे। सकाळी 8 वाजेच्या दरम्यान भुसावळवरून दादरकडे जाणारी जी धुळे दादर एक्सप्रेस आहे ती आलेली असताना ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्याच्यामुळे भुसावळ पॅसेंजर जी आहे, भुसावळ देवळाली पॅसेंजर आणि ह्या दोघी गाड्या ट्रॅकवरती थांबल्या। साधारण 1.5 ते 2 तासापासून या गाड्या थांबलेल्या आहेत। आता हळूहळू पाण्याचं निचरा झाल्यानंतर ह्या गाड्या पुढे मार्गस्थ करण्यात येणार आहे। नक्कीच धन्यवाद अजय, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय एक्सप्रेस गाड्यांना या मुसळधार पावसाचा फटका बसलाय, परिणामी प्रवाशांना देखील त्रास होतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।